मी दीपक सर सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इव्होल्युशन, दॅट इज कॉल्ड एज उत्क्रांती, ओके, इन मराठी. त्यालाच आपण ओरिजिन ऑफ लाईफ, जीवनाची सुरुवात, हे आपण फार महत्त्वाचा आणि एक सामान्य ज्ञान आपला वाढवणारा, म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की आपण कुठून उगम झालो, या पृथ्वीवरच कशी काय जीवसृष्टी आली, ह्या सर्व गोष्टींचं आज आपण या ठिकाणी लेक्चरमध्ये सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर आज आपल्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. ओके, तर बघा, लाईफ, ओरिजिन ऑफ लाईफ, इव्होल्युशन, उत्क्रांती. ओके, ही उत्क्रांती फार महत्त्वाचा घटक तुमच्या पुस्तकमध्ये फक्त एक 1.5-2 पानामध्ये दिलेला आहे. पण या 1.5-2 पानामध्येच फक्त काय नाही, लाईफ नाही लक्षात गेले, निर्माण झालेले, त्याला फार फार म्हणजे फार काळ लोटलेला आहे, करोडो साल. ओके, करोडो साल गेलेले, त्यावेळेस आपण ह्या स्टेजमध्ये आलेलो आहोत. चला आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात एका मोटिवेशन क्वाइट न करूया. ना संघर्ष न तकलीफ, क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते जब आग लगी हो सीने में. ओके, चला या प्रेरणादायक विचारानं आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा, इव्होल्युशन, उत्क्रांती. मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जरासं पंखा बंद करा, हे आपल्याला कट करता येते हा नंतर, हे काय येणार नाही येतं, काय बोले बुडा लागले ते. ठीक आहे, बघा, इव्होल्युशन. आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघा काय काय सांगितलं होतं. तर प्रोटीन सिंथेसिस, ओके, प्रथिन संश्लेषण, जॅकोब अँड मोनॉड या 2 शास्त्रज्ञांनी डिस्कवरी केली. बॅक्टेरिया सेल जे आहेत, जीवाणू, त्या जीवाणूंचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये त्याला न्यूक्लिक ॲसिड्स वगैरे दिसले आणि न्यूक्लिक ॲसिड्स त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होत आहे, ही प्रक्रिया पार पडली जाते, प्रथिनं बनतात त्या ठिकाणी, अॅमिनो ॲसिड्स पासून बनतात, हे त्याला समजलं. आणि त्यानंतर त्यानं जगासमोर आपल्याला त्याची डिस्कवरी जी आहे ती जगासमोर आणली. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय, त्याच्याबद्दल पण आपण काही दिवसामध्ये त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ आपण छोटासा त्या रिलेटेड बनवूया. ओके, तिथं आपण शिकू. पण आज आपण शिकणार आहोत की आपल्या ह्या पृथ्वीवरच जीवसृष्टी का अवेलेबल झाली आणि अशा प्रकारे हॅबिटेटल झोन असणारे अजून कुठले प्लॅनेट असू शकतात ह्या युनिव्हर्समध्ये, ह्याबद्दल पण आपण थोड्या वेळामध्ये पाहूया. ओके, तर चला आपल्या या लेक्चरला सुरुवात करू. बघा, ओरिजिन ऑफ लाईफ, जीवनाची सुरुवात. ओके, ओरिजिन ऑफ लाईफ कुठं आहे, ओरिजिन, ओके, कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, या सर्व गोष्टीचा आढावा आज घेणार आहोत. जाऊया आपण आता 13.8 बिलियन इयर्स ॲगो. ओके, 13.8 बिलियन इयर्स ॲगो. म्हणजे काय, बिलियन म्हणजे बघा 13.8 बिलियन, 1 बिलियन जे असतं त्याला आपण 100 करोड म्हणतो, लक्षात घ्या. ओके, 100 करोड म्हणजे मराठीमध्ये बघा ना, तर किती होते म्हणजे 1380 करोड वर्षापूर्वीची गोष्ट. आपल्या पृथ्वीवर काय, पृथ्वीवर नाही, आपल्या युनिव्हर्सचा जन्म कसा झाला, ओके, हे आपण इथून सुरुवात करायचं एकदम स्टार्टिंग पासून. युनिव्हर्स, हे विश्व तयार कसं झालं, तर हे विश्व हे 13.8 बिलियन इयर्स आहे, म्हणजे 1380 करोड वर्षापूर्वी हे विश्व निर्माण झालं. कसं झालेलं आहे, तर एक थेअरी फार फेमस आहे बघा, लक्षात घ्या. त्या थेअरीचं नाव आहे बिग बँग थेअरी. बिग बँग थेअरी. ओके, मराठीमध्ये याला बिग बँग सिद्धांत असं म्हणतात. ओके, याला काय वेगळा असा काय नाव नाही, लक्षात घ्या. मग बिग बँग थेअरी म्हणजे काय, एका छोट्याशा एवढ्या गोळ्यामधून काय झाला, फार मोठा स्फोट झाला. थोडक्यात ही बिग बँग थेअरी फार मोठी आहे, एक्सप्लेन केलं तर 2-3 तास लागते, पण थोडक्यात सांगतोय. छोट्याशा गोळ्यामधून फार मोठा असा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर ना, एक्सप्लोजन झाल्यानंतर हे सगळं असं पसरत गेलं, सगळंच्या सगळं पसरत गेलं, लक्षात घ्या. आणि पसरत जाऊन अजून सुद्धा हे युनिव्हर्स असं पसरत जात आहे. आणि ह्या युनिव्हर्समध्ये लाखो, ओके, हे युनिव्हर्स इथून निर्माण झालं, विश्व या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि विश्वामध्ये आपण 8वीच्या पुस्तकमध्ये शिकलोय की देयर इज अ लॉट ऑफ गॅलेक्सीज. ओके, गॅलेक्सी म्हणजे काय, गॅलेक्सी मोबाईल नव्हे, गॅलेक्सी म्हणजे दीर्घिका. मराठीमध्ये आपण त्याला दीर्घिका असं म्हणतो, लक्षात घ्या, दीर्घिका. खूप साऱ्या दीर्घिकांचा यामधून जन्म झालेला आपल्याला दिसतो.
आणि त्यातीलच आपली एक दीर्घिका म्हणजे आपल्या दीर्घिकेचं नाव काय? मंदाकिनी. ओके, मंदाकिनी लक्षात घ्या. मग आपल्या मंदाकिनीचा जन्म केव्हा झाला माहिती आहे का? इथं जाऊ आता त्याच्या अलीकडे येऊया आणि तो जरासा पॉइंट बघू. 13.6 बिलियन इयर्स ॲगो. ओके, म्हणजे 1360 करोड वर्षापूर्वी. 1360 म्हणजे 20 करोड वर्षानंतर युनिवर्स निर्माण झाल्यानंतर 20 करोड वर्षामध्ये ह्या बघा 1380 बिग बँग थिअरी झाली. एका ह्याच्यामधनं सगळी पसरत चाललेलं आहे एक्सप्लोजन होऊन. त्यानंतर 1360 म्हणजे ह्या 20 वर्षाच्या गॅपमध्ये काय झालं असणार आहे? खूप साऱ्या युनिवर्स खूप सारे गॅलेक्सीज दीर्घिका त्यामध्ये निर्माण झाल्या. त्यामध्ये खूप साऱ्या गॅलेक्सीज निर्माण झाल्या. त्यामधली आपली एक गॅलेक्सी म्हणजे तिचं नाव आहे, काय नाव आहे हो सांगा तुम्ही? मराठीमध्ये त्याला मंदाकिनी म्हणतोय, इंग्लिशमध्ये त्याला आपण मिल्की वे म्हणतोय. ओके, याला आपण अजून आकाशगंगा पण म्हणतोय की नाही सांगा? ओके, आकाशगंगा ही मिल्की वे. आणि ह्या मिल्की वेचा आपल्या जन्म झाला. म्हणजे आपण कुठल्या गॅलेक्सीमध्ये आहे? मंदाकिनी. ओके, मंदाकिनी, आकाशगंगा किंवा त्याला आपण म्हणू शकतोय मिल्की वे. ह्या आकाशगंगेमध्ये आपण आहे सध्या. म्हणजे आपली अर्थ त्या ठिकाणी. अशा गॅलेक्सी अब्जावधी आहेत लक्षात घ्या युनिवर्समध्ये. ओके, आपल्या सगळ्यात जवळची कुठली आहे माहिती का तुम्हाला? एनीवन? आठवी झाले? एनीवन? चला सांगतो, मी सांगतो. चला बघा, आपल्या सगळ्यात जवळचे देवयानी. देवयानी बघितलं की नाही मालिका? संग्राम विखे पाटील आणि देवयानी. हा, ती देवयानी लक्षात घ्या. ही देवयानी वेगळी आहे, ती देवयानी वेगळी आहे. ती कोल्हापूरचे, हे युनिवर्स मधली देवयानी. हे आपल्या जवळचे एकदम नियर. ओके, एकदम जवळचे लक्षात घ्या देवयानी. आणि ह्याच्यामध्ये एक तारा. ओके, तिचा एक तारा आहे. त्या ताऱ्याचं नाव आहे तुम्हाला अल्फा सेंटुरी. आपण शिकलो तुम्ही अल्फा सेंटुरी हा तारा तिथं आहे. म्हणजे तारे किती? ह्या बघा, ह्या गॅलेक्सी मध्ये करोडो तारे आहेत. करोडोच्या संख्येमध्ये तारे भरलेले आहेत. एका गॅलेक्सीमध्ये करोडो तारे, करोडोच्या पेक्षा जास्त आहेत लक्षात घ्या. त्या ताऱ्यामध्ये आपल्या सूर्यापासून सगळ्यात जवळचा तारा म्हणजे अल्फा सेंटुरी. हे अल्फा सेंटुरी एक तारा नसून 3 तारे आहेत. ओके, आणि हे 3 तारे एकमेकाभोवती असे फिरत असतात कंटिन्युअसली लक्षात घ्या. तिथून आपल्यापर्यंत प्रकाशाला किती वेळ लागतोय माहित आहे? आठवीचे बोलोय. नो नो नो, 1.8 सेकंद चंद्रावरून आपल्याकडे यायला लागतोय. 1 लाईट इयर पण नवं, एक प्रकाश वर्ष, फारच कमी. 4.5 वर्ष. किती? 4.5 वर्ष. म्हणजे हा एवढा लांब आहे लक्षात घ्या. तसं म्हणलं तर एवढा लांब आहे तो, आणि तो तसा म्हणला तर फार जवळ आहे आपल्या. ओके, सूर्य हा अल्फा सेंटुरी नावाचा. ओके, तसं म्हणलं तर ते हे फार दूरवरचं अंतर आहे. 4.5 इयर त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला लागतो. चंद्रावरून आपल्यापर्यंत याला 1 सेकंद लागतो लक्षात घ्या. ओके, 1.20 सेकंद लागतं समथिंग. आणि सूर्यावरून आपल्यापर्यंत याला प्रकाश 15 कोटी किलोमीटर अंतर आहे आपलं आणि सूर्याचं. हे माहिती आहे का तुम्हाला? 15 कोटी किलोमीटर अंतर. तिथून प्रकाश यायला आपल्याला 8 मिनिटं लागते. किती? 8 मिनिटं. हे सगळ्या गोष्टी शिकलोय आपण, फक्त फ्लॅशबॅक झाले. 8 मिनिटं लागतात तिथून यायला. म्हणजे हे केवढं मोठं असेल युनिवर्स, हे जरासं कम्पॅरिझन म्हणजे तुम्ही जरासं ॲझ्युम करू शकताय. ओके, मिल्की वेचा आपल्या ह्या जन्म झाला. या मिल्की वे मध्ये खूप सारे काय काय झाले असणार आहेत? प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेट्स तयार झालेले असणार आहेत. सोलर सिस्टीम्स तयार झालेले असणार आहेत ह्याच्यामध्ये. हे गॅलेक्सी आकाशगंगा म्हणजे नेमकं काय? ह्याच्यामध्ये करोडो सूर्य आहेत. म्हणजे सूर्य आहेत आणि त्याच्या भोवती फिरणारे काय असणार आहेत? ग्रह असणार आहेत, प्लॅनेट्स असणार आहेत. म्हणजे सूर्य मला त्याला म्हणतोय आपण, सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट्स, त्याला एकत्रितपणे आपण सोलर सिस्टीम म्हणतोय. आणि मग ह्या सोलर सिस्टीम्स असे करोडो निर्माण झाले आपल्या या गॅलेक्सीमध्ये. ओके, आणि अशामध्येच आपली सोलर सिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली. ती केव्हा झाली माहिती आहे? आपली सोलर सिस्टीम बघा 4.6 इथून हा प्रवास 4.6 बिलियन इयर्स ॲगो म्हणजे किती हो? 460 करोड. 460 करोड वर्षापूर्वी आपली सोलर सिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली लक्षात घ्या. सोलर सिस्टीम, सूर्यमाला, सोलर सिस्टीम म्हणजे ओके आपली सूर्यमाला तयार झाली त्या ठिकाणी. आणि ही सूर्यमाला जी आहे अशा गॅलेक्सीमध्ये आपल्या करोडो संख्येमध्ये आहेत सूर्य. आपल्या रात्री वेळी आपण आकाशाकडे निरभ्र आकाशाकडे पाहिले तर काय दिसते हो?
तारे आणि चांदणे आणि सॉरी स्टार्स अँड प्लॅनेट्स म्हणून नाही म्हणणार, स्टार्स अँड प्लॅनेट त्याला दिसतात आपल्याला, लक्षात घ्या. बघा आपल्याला आपण निरभ्र आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी करोडोच्या संख्येमध्ये आपण मोजू शकतोय काय चांदण्या आपण मोजू शकतोय. आणि आपण 5वीच्या पुस्तकात शिकलो होतो, ज्या चांदण्या लुकलुक करतात त्यांना काय म्हणतात, तारे म्हणतात, स्टार्स. आणि ज्या चांदण्या लुकलुक करत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात, प्लॅनेट्स. ओके, which heavenly objects that twinkle it is called as stars, and which heavenly objects that not twinkle that is called as a planet. ओके, मग आपण आकाशाकडे बघितल्यानंतर जे लुक 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 करतं ना, ते जे असणार आहे ते सगळे काय असणार आहे, तो तारे असणार आहे. आणि आपला पण सूर्य ताराच आहे. ओके, तो सगळ्यात जवळचा आहे म्हणून एवढा मोठा दिसतोय. ते जे आहे ते फार लांब आहे, आपल्यापासून फार म्हणजे फार लांब आहे. आणि ते आपल्या ह्या गॅलेक्सीचा भाग आहेत, लक्षात घ्या. आकाशगंगेचे भाग आहेत. जेवढे आपण तारे बघतो ना आकाशामध्ये, तेवढे सगळे आकाशगंगेचे भाग आहेत. म्हणजे आकाशगंगेमध्ये आहेत तेवढे तारे. आणि अशी एक आकाशगंगा आहे आपली. अशा आकाशगंगा करोडच्या संख्येमध्ये आहेत. मग त्या आकाशगंगामध्ये, त्या गॅलेक्सीमध्ये पण तेवढ्याच मोठ्या संख्येमध्ये तारे आणि ग्रह असू शकतात. समजतंय? ओके, हे अशी कन्सेप्ट आहे लक्षात. हे विश्व फार मोठं आहे. आणि अशामध्येच काय झालं, 1360 करोड नंतर आपण खाली आलो तर 460 करोड वर्षापूर्वी काय झालं, आपल्या सोलर सिस्टीमचा, सूर्यमालेचा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला दिसते सोलर सिस्टीम मध्ये. आणि या सोलर सिस्टीम मध्ये एक सूर्य, त्याचबरोबर किती प्लॅनेट आहेत सध्या, आता किती प्लॅनेट, 8 आहेत. ओके, 9वा प्लॅनेट कुठला होता, प्लुटो होता. कधी काढला त्याला बाहेर हाकलून, 2012 नव्हे, 2016 कुठलं काय सांगायला, 2006 रे, 2006 त्याला बाहेर काढून टाकला. बटू ग्रह त्याला म्हणतो, डॉर्क प्लॅनेट. ओके, 2006 त्याला काढून टाकलं, लक्षात घ्या. आणि पुढची गोष्ट काय, का काढून टाकला, काय तर कारण असेल त्याला. तो लिंबू टिंबू होता. उगाच दुसऱ्यांच्या कक्षेत जायचा, इकडे जायचा, दुसऱ्याला डिवचायचा नुसतं. ओके, मग ह्यामुळे काय केलं, त्याला काढून टाकलं. काढून टाकलं म्हणजे आहे तो, पण आता आपण कन्सिडर करत नाही तेव्हापासून. ओके, आता आपण 8च प्लॅनेट आहेत असं आपण समजते सोलर सिस्टीम मध्ये. असे ही सोलर सिस्टीम आपली तयार झाली. आणि हे सोलर सिस्टीम मध्ये जे ग्रह आहेत, ओके, ह्याच्यामध्ये एक सन, त्याचबरोबर 8 प्लॅनेट आहेत. मग हे तयार कसे झाले, ह्याच्यामध्ये काय होतं तर इंटरस्टेलर क्लाउड हा शब्द ऐकलाय 8वीत, इंटरस्टेलर क्लाउड नाही ऐकला, आंतरतारकीय मेघ त्याला म्हणतो आपण, आंतरतारकीय मेघ. ओके, डस्ट पार्टिकल्स खूप सारे, गॅस पार्टिकल्स वगैरे जे आहेत ते सगळे असे एकत्र येतात आणि त्यापासून हा सूर्य तयार होतो. जे बाकीचं काय आहे मटेरियल वगैरे, सॉलिड असेल, गॅस असेल, ते असे एकत्र आहेत. कशामुळे ते माहिती आहे काय, पहिल्या धड्यामुळे. कुठला धडा, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमुळे ते सगळे जवळ 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 येतात. आणि त्यापासून ग्रह बनले, सूर्य बनले. हे अशा प्रकारे हे सोलर सिस्टीम्स बनत गेल्या, लक्षात घ्या. ओके, हे आपली पण सोलर सिस्टीम अशीच बनलेली दिसते आपल्याला, डस्ट पार्टिकल्स पासून. त्यानंतर आपण आता येऊया आपल्या पृथ्वीकडं. ओके, 4.5 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 450 करोड वर्षापूर्वी. आता 450 करोड वर्षापूर्वी आपण येऊ, म्हणजे एक 10 करोड वर्षाचा फरक यांच्यामध्ये दिसतो आपल्याला. ओके, या 10 करोड वर्षामध्ये काय झालं, ह्या इथं आपली आपली पृथ्वी जी आहे, ओके, आपली अर्थ, आपली पृथ्वी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. बघा अजून लाईव्ह गेम काय काय कशाचाच काय पत्ता नाही. मी कोण बघितलं अगोदर जाऊन, कोण बघितलं का, हे थेअरी आहेत, ह्या सिद्धांत आहेत. म्हणजे असं घडलं असेल, असं शास्त्रज्ञांनी, खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी असं मांडले की बा हे असं घडलं असू शकतं. ओके, आणि ह्यानंतर काहीतरी एव्हिडन्स पण त्यांना सापडले असणार आहेत, त्याच्या बेसवर यांनी सांगितले. उगाच स्वप्नात आपल्याला काय तर आले, देव आले ना, हे असं झालं तसं झालं, आणि नंतर सकाळी उठून शास्त्रज्ञांनी लिहिले, असं काय आहे का, तसं काय नाही. ओके, हे शास्त्रज्ञांनी रिसर्च करतात, त्यांचं पूर्ण आयुष्य घालवतात त्याच्यामध्ये, आणि मग त्यांना हे समजतं. लक्षात घ्या, आपली ही पृथ्वी 450 करोड वर्षापूर्वी निर्माण झालेली आपल्याला दिसते. ओके, फर्स्ट स्टेज मध्ये ज्या वेळेस पृथ्वी आपली होती त्या ठिकाणी
ही एक आगीचा गोळा होती, लक्षात घ्या. ओके, फायर बॉल होऊ शकतो. इथं लाईफ बनण्यासारखं काहीही नव्हतं अस्तित्वात. आता जसं आपण पाहतोय तसं काही नव्हतं. पूर्णपणे असं टेम्परेचर नाही म्हणलं तर 2000-3000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. पृथ्वीचं सांगतोय, सूर्याचं नाही. सूर्यावर 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आपल्या पृथ्वीवर त्यावेळेस 2000-2500 एवढं सेल्सिअस टेम्परेचर होतं. आणि अशामध्ये लाईफ तयार होऊ शकेल का? अजिबात नाही. ओके, लाईफ ही हळूहळू झाल्या, लक्षात घ्या. इव्होल्युशन शिकवलंय आपण, ग्रॅज्युअली चेंजेस आहे ती. ओके, खूप हॉट होते आपली, फार गरम तप्त वायूचा गोळाच त्या ठिकाणी ते, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये खूप सारे लावा, भूकंप, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, ओके, भूस्खलन, सारखं सारखं अर्थक्वेक वगैरे अशा सर्व गोष्टी होत होत्या. आणि जमिनीमधनं लावा यायचा वरती, सगळं असं नेहमी हेच असं. ओके, आता पृथ्वीच्या खाली लावा आहे ना, आपल्याला माहिती आहे. तो कधी तर भूकंप झाला तर तो वरती येतो उफाळून. ओके, जसे की ज्वालामुखी वगैरे ज्या आहेत, ज्वलंत ज्वालामुखी वगैरे ज्या आहेत, त्यातनं तो येत असतो बघा. तसं पृथ्वीवर कायम होत होतं त्यावेळेस. आणि त्यामुळे ती पृथ्वी एकदम गरम असायची त्या काळामध्ये. आणि लाखो वर्ष ती गरमच राहिली. ओके, नंतर अजून त्याच्यामध्ये बदल काय काय झालेत बरं, तर बघा. नंतर काय झालं माहितीये का, हळूहळू ते थंड होण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्याच वेळेस काय झाली गोष्ट आपल्या पृथ्वीच्या बाबतीत, आपल्या चंद्राचा जन्म, चंद्र कसा तयार झाला. ओके, ती गोष्ट आपल्याला पृथ्वीला अजून चंद्र नव्हता, पण चंद्र कसा झाला असणार आहे. शास्त्रज्ञ काय म्हणतात माहितीये का, हा जो पृथ्वी होती आपली, ही अर्थ, ह्या अर्थला एक छोटासा असा उपग्रह होता. ओके, छोटा उपग्रह म्हणण्यापेक्षा एक मार्स जो ग्रह आहे, मंगळ ग्रहात तेवढा एक ग्रह होता, लक्षात घ्या. त्या ग्रहाचं नाव आहे थिया. काय नाव आहे? थिया. तो थिया आला आणि धाडकीन धडकली, कोलॅप्स. पृथ्वीला धडकलं आणि पृथ्वीचा एवढा बुकना केला त्यानं. ओके, पृथ्वी मोठी होती आपली, मार्सपेक्षा मोठी आहे पृथ्वी. पृथ्वीला धडकल्यानंतर ना पृथ्वीवर फार मोठं नुकसान झालं. पृथ्वी थंड व्हायचा प्रयत्न होत होता तिथं, पण अजून काय झालं, या ठिकाणी थंड होऊ झाली नाही. कारण दोन वस्तू धडकल्यानंतर घर्षण झाल्यावर काय होते हो, हीट तयार होत्या. तसं इथं हीट मोठ्या प्रमाणात आणि तयार झालं, टेम्परेचर आणि वाढलं. पृथ्वीवरचं जे काही डस्ट आहेत, डस्ट पार्टिकल वगैरे सगळं ज्या पृथ्वीच्या आतलं मटेरियल आहे ते बाहेर सगळीकडे पसरलं गेलं. ओके, जसं की बॉम्ब एक्सप्लोशन होते बघा, त्यावेळेस काय होतंय, सगळं तिथल्या आजूबाजूचं परिसरातलं काय होतं, सगळीकडं इकडं तिकडे विस्कटतं. तशा प्रकारे यातलं मटेरियल जे आहे पृथ्वीतलं सगळं विस्कटलं. आणि ह्यातनं हळूहळू कालांतरानं, लाखो वर्षानं एक काय झालं निर्माण, चंद्र, एक उपग्रह झाला पृथ्वीचा. आणि तो उपग्रह पृथ्वीभोवती आपल्याकडे लागला, लक्षात घ्या. थिया प्लॅनेट धडकल्यामुळं. ही अशी आपल्या चंद्राची स्टोरी या ठिकाणी आपल्याला समजते. मग नंतर कालांतरानं पृथ्वी आणि परत थंड होण्याचा प्रयत्न करू लागली. हळूहळू लाखो वर्ष गेले त्याला, हळूहळू थंड व्हायला लागले ती. ओके, त्यानंतरच्या गोष्टीनंतर काय बघू आपण, बघा. केव्हा, हे 4 करोड वर्षापूर्वी, म्हणजे ही केव्हा झालेलं आहे, 4 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 400 करोड वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ह्या दरम्यान हा थिया प्लॅनेट धडकलाय. ओके, त्यावेळेस. आणि त्यावेळेस चंद्राचा निर्माण झाले, आपली चंद्र त्यावेळेसच निर्माण झालेला दिसतो. चंद्र या ठिकाणी तयार झाला बघा. चंद्र पण फार महत्वाचा. हा, आता पुढे काय झालं तर 3.5 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे किती करोड, 450 करोड वर्षापूर्वी. 350 करोड वर्षापूर्वी काय झालं, आपल्या पृथ्वीवर त्या काळामध्ये एकदम प्राचीन असे काहीतरी इव्हिडन्स सापडलेत आपल्याला, बॅक्टेरिया असल्यासारखे. ओके, एकदम असे सिंपल बॅक्टेरिया होते ते त्यावेळेस सापडले होते. त्याचे पण पुरावे आपल्याकडं आहेत, शास्त्रज्ञांना सापडलेले आहेत ते. ओके, पण त्यावेळेस पण पृथ्वी आपली फार गरम होती आणि त्यावेळेस ती हळूहळू थंड होत गेलेली दिसते आपल्याला. ओके, नंतर काय झालं, ही धडकल्यामुळं, थिया प्लॅनेट धडकल्यामुळं फार डस्ट पार्टिकल्स किंवा असं धूळ वगैरे सगळी आपल्या या पृथ्वीवर निर्माण झाली, लक्षात घ्या. त्या काळामध्ये ऍटमॉस्फिअर त्यावेळेस पृथ्वीला स्टार्टिंगला इनिशियल नव्हतं. थिया प्लॅनेट धडकायच्या अगोदर वातावरण आता जे आहे ना पृथ्वीवर, ते नव्हतं अगोदर. पण हे धडकल्यामुळं काय झालं, सगळं धूळ वगैरे सगळं धुळीनं आपल्या पृथ्वीला पाक घेरून टाकला होता. एवढं धूळ त्या ठिकाणी झाली होती तयार.
आणि त्यावेळेस सुरुवातीचं ऍटमॉस्फिअर, इनिशियल स्टेज मधलं ऍटमॉस्फिअर, वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि त्या वातावरणामध्ये ऑक्सिजन सारखे गॅसेस पण नव्हते. ओके, आता आपल्याकडे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात, किती 21% ऑक्सिजन आहे आपल्या इथे, आहे ना. लास्ट इयर मध्ये बघितलं 21% ऑक्सिजन आपल्या पृथ्वीवर सध्या तरी आहे. त्यावेळेस ऑक्सिजन नावाची गोष्टच नव्हती. पण त्या काळामध्ये काही असे सिंपल गॅसेस त्या ऍटमॉस्फिअर मध्ये होते. लक्षात घ्या कुठले कुठले गॅसेस होते तर ती बघा आपण सांगतोय. यामध्ये नायट्रोजन, ओके, नायट्रोजन, त्यानंतर H2O. H2 म्हणा तुम्ही सर, पाणी कसं काय तयार झालं लगेच? नाही, हे काय होतं, वाफेच्या स्वरूपात पाणी होतं, बाष्प, वॉटर वेपर्स मध्ये पाणी होतं, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर NH3 म्हणजे अमोनिया. ओके, त्यानंतर H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड. ओके, असे गॅसेस आपल्या वातावरणामध्ये त्या काळात होते, लक्षात घ्यायचं. त्यानंतर मिथेन गॅस एक आहे, CH4. ओके, हे गॅसेस त्या वातावरणामध्ये निर्माण झाले. ऑक्सिजन नावाची गोष्ट नाही, कार्बन डायऑक्साईड तयार झाला नाही. ओके, ह्या सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर पृथ्वी काय झाली, हळूहळू ते वातावरण थंड होऊ लागलं. हळूहळू थंड होऊ लागलं. आता पृथ्वी जी आहे आपली गॉल्डीलॉक झोन मध्ये. गॉल्डीलॉक झोन म्हणजे काय असं सांगतो बघा. हे आपला सन इथं आहे. यानंतर हा कुठला ग्रह आहे सांगा मला? बुध आहे. ओके, मरकुरी. त्यानंतर कुठला आहे? शुक्र. ओके, विनस त्याला आपण म्हणतो. आणि इथं आपली पृथ्वी आहे. ओके, ही पृथ्वी 3 नंबरला आहे. गॉल्डीलॉक झोन म्हणजे काय सांगतो बघा. सूर्यापासून असा एक क्षेत्र असतं, त्या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याला गॉल्डीलॉक झोन म्हणतात. आणि त्या क्षेत्रामध्ये, त्या फील्डमध्ये, त्या ठिकाणी आपली पृथ्वी बसत होती. म्हणजे इथं जास्त टेम्परेचर पण जास्त नाही आणि जास्त थंड पण वातावरण आहे. इकडं तुम्ही गेला, इकडे प्लॅनेट अतिशय थंड आहेत, इकडे गेला तुम्ही अतिशय हॉट आहेत. ओके, बघा तुम्ही सूर्यापासून जवळ आहेत, जास्त गरम असणार आहे. आणि इथं तुम्ही बघितलं असा तर काय, पृथ्वी आपली गॉल्डीलॉक झोन मध्ये. कधी एकेकाळी मार्स पण आहे ना, मंगळ, गॉल्डीलॉक झोन मध्ये होता. ओके, पण तो आता सध्या तरी नाही आहे. पण त्यामुळे तिथं जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. म्हणून मंगळ ग्रहाचा शोध लावायचं, तिथं काय जीवसृष्टी आहे काय, लाईफ आहे काय, हे प्रयत्न करायला शास्त्रज्ञ. मंगळयान पाठवलं आपण, केव्हा पाठवलं? 2013ला पाठवलंय. ओके, नोव्हेंबर मध्ये. आणि मग हे गॉल्डीलॉक झोन समजलं तुम्हाला. आता पुढे येऊ. आणि हे गॅसेस त्यावेळेसच्या वातावरणामध्ये, या प्लॅनेट धडकला, सगळीकडे धूळ वगैरे होती, सुरुवातीचं ऍटमॉस्फिअर तयार झालं, पृथ्वीवर वातावरण तयार झालं. त्या वातावरणामध्ये हे सगळे गॅसेस, नायट्रोजन, H2O, बाष्पाच्या स्वरूपात अमोनिया असेल, हायड्रोजन सल्फाइड असतील, त्यानंतर मिथेन गॅस असेल, हे त्या ठिकाणी तयार झालेले दिसतात आपल्याला. आणि मग पुढं काय झालं बघू. या वातावरणामध्ये हा फार महत्वाचा रोल त्यांनी तयार केला. H2O बाष्पाच्या स्वरूपात होतं, वॉटर वेपर्स. ओके, वॉटर वेपरच्या स्वरूपात, बाष्पाच्या स्वरूपात होतं. पृथ्वी मग हळू थंड होऊ लागले. पण लाखो वर्ष लागले त्याला थंड होण्यासाठी, लाखो वर्ष लागले. पण थंड होत असताना काय झालं माहितीये काय, ह्या वाफेचं कंडेन्सेशन झालं. कंडेन्सेशन म्हणजे काय, संघनन झालं. संघनन म्हणजे काय, पाऊस कसा पडतो, कंडेन्सेशन मुळे पडतो, लक्षात घ्या. ओके, जर ती वस्तू किंवा हे वाफ होऊन पाणी वरती जाते, वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी हवा वर जाईल तसे ती थंड होत असते. थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी वाफेला जर थंड आपण त्या ठिकाणी किंवा त्याचं टेम्परेचर कमी करत गेलो तर त्याचं रूपांतर वाफेचं लिक्विड मध्ये होते. कशात होते? लिक्विड म्हणजे द्रवामध्ये होते. मग ह्या वाफेचं रूपांतर कशात झालं? वॉटर मध्ये झालं, लक्षात घ्या. ओके, आणि मग हे वॉटर मध्ये झालं म्हणजे त्यावेळेस पाऊस सुरुवातीचा पडू लागला पृथ्वीवर. आणि हा पाऊस किती वर्ष पडला असेल माहितीये का? कम्प्लीट 1 ते 1,500 वर्ष पाऊस, कम्प्लीट कंटिन्यू 1 ते 1,500 वर्ष पाऊस पडत होता. बघा मग एवढा जर पाऊस आता पडला तर आपण नाही. मग त्यावेळेस ओशियन्स वगैरे नव्हते. ओके, हे 1,000 वर्ष पाऊस कंटिन्यू पडला. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर काय झाले? ओशियन तयार झाले, समुद्र तयार झाले, महासागर. आज आपले किती महासागर आहेत? 5 महासागर आहेत, लक्षात घ्या. कुठले आहेत? अरबी कुठलं रे?
हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्कटिक महासागर आणि साऊथ ओशियन, ओके, दक्षिण महासागर. 5 झाले नाही 5. यातला यस आकाराचा कुठला महासागर आहे? प्रश्न विचारते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. यस आकाराचा कुठला आहे तो? अटलांटिक. सगळ्यात मोठा महासागर कुठला आहे? प्रशांत, किंवा त्याला पॅसिफिक ओशन असं म्हणतोय. हे 5 महासागर. आणि पाणी आता सध्या पृथ्वीवर किती आहे? 71% पाणी. कशामुळं? 1000 वर्ष पाऊस पडल्यामुळं एवढं पाणी लक्षात घ्या. आणि किती 1-2-3 आणि 500 वर्ष पडला असं तर पृथ्वीवर सगळं पाणी असतं. जमीन असते का? नाहीच. ओके, या अशा गोष्टी लक्षात घ्या. त्यावेळेस हे निर्माण झालेले आहेत ओशन्स. ओके, पुढं हा. पण पृथ्वीचं टेम्परेचर अजून त्यावेळेस काय नव्हतं, एकदम थंड झालेलं नव्हतं. आता जसं आहे तसं नव्हतं अजून, ते गरमच होतं. लक्षात घ्या. ओके, ओशन जरी झाले असले तरी तिथलं पाणी सगळं कारण पृथ्वीचा खालचा जो सरफेस आहे ना तो अजून हॉटच होता. पाऊस जरी पडला तरी त्यामुळे हे कितीतरी लाखो वर्षे पाणी समुद्राचं काय होतं, गरमच होतं. ओके, टेम्परेचर त्याचं जास्तच होतं. लक्षात घ्या. आणि मग या ओशन मध्ये, या समुद्रामध्ये नंतर ना सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले असणार अशी थिअरी सांगते. लक्षात घ्या. शास्त्रज्ञ म्हणतात सिंपल साधे सेंद्रिय असेंद्रिय संयुग तयार झाले असणार. जशी कशी कुठले सांगतो बघा. सेंद्रिय संयुग म्हणजे कुठली असणार आहेत, तर ती सेंद्रिय संयुग इथे घेऊया. आता हे चालेल, एक 350 करोड वर्षापूर्वी आपला इथनं जीवनाचा सुरुवात होणार आहे. ओके, इथनं लाईफ चालू होणार आहे आपली 350 करोड वर्षापूर्वीची. इथनं चालू होणार. हे अगोदर बघितलंय फक्त आपण पृथ्वी निर्माण कसं झाली, या प्लॅनेट धडकला, चंद्र कसा तयार झाला, वातावरण कसं तयार झालं, या सर्व गोष्टी इथवर घडल्या या 350 ते 1380 करोडच्या सालामध्ये. पण आता इथनं आपलं ओरिजिन ऑफ लाईफ चालू होणार आहे. इथनं पुढे कंटिन्यू जर्नी आपली चालवणार आहे आपल्या जीवनाची. कसं झालं सांगतो तो बघा. हे ओशियन्स तयार झाले, टेम्परेचर अजून हॉट होतं, गरम होतं. आणि ह्या ओशियन्स मध्ये काय निर्माण झाले असणार आहेत, तर सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक एक काम करूया, हे रब करूया काय, आणि इथून आपण प्रवास चालू करू. लक्षात घ्या. 350 करोड वर्षानंतर, कारण आपल्याला फळा अजून मावणार नाहीत. तीन 350 करोड वर्षानंतर ना, आफ्टर करोड ओके इयर्स ॲगो. बघा 350 करोड वर्षानंतर ना काय निर्माण झालं आपल्या पृथ्वीवर, तर सिंपल ओशन्स तयार झाले सगळीकडे. ओके, समुद्र तयार झाला, ओशन तयार झालं, पाणी चहूकडे, सगळीकडेच पाणी झालं. आणि त्या पाण्यामध्ये टेम्परेचर जास्त होतं, आणि त्या टेम्परेचर जास्त असल्यामुळे एकदम खाली डीप मध्ये काय झालं असणार आहे, तर सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे काय, सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुग तयार झालेले असणार आहे. ही कसली संयुग आहेत, आपल्या जीवनाला निर्माण करणारी, एक लाईफ तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सेंद्रिय संयुग तयार झाली. कुठले असतात ती आपल्या लाईफ साठी असणारी, तर बघा सांगतो. ग्लुकोज, ओके, त्यानंतर नाही अॅमिनो ऍसिड्स, शिकलो ना आपण अॅमिनो ऍसिड्स. त्यानंतर फॅटी ऍसिड्स, त्यानंतर ना प्युरिन, पिरिमिडिन, ओके, प्युरिमिडिन्स हे गेल्यावर सांगतो आपल्याला. ओके, त्यानंतर बघा ग्लुकोज, अॅमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. ही सिंपल संयुग ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सेंद्रिय असेंद्रिय संयुग तयार झाले. अशी सुट्टी तयार झाली होती. लक्षात घ्या. त्या काळामध्ये कुठं, ओशनच्या डीप मध्ये, एकदम खोलात. ह्यानंतर ना आपण एक असं आश्चर्यकारक अशी बातमी जी रिसेंटली घडली आहे त्याबद्दल पण नंतर सांगणार. तिथं पण लाईफ होण्याची शक्यता, चान्सेस आहेत. असा एक प्लॅनेट आपल्याला सापडलेला आहे. ओके, तो आपण थोड्या वेळामध्ये बघूया कुठला आहे तो. त्यामुळे कंटिन्यू
व्हिडिओ बघत राहा. ओके, स्किप करू नका आणि स्टॉप करू नका. आणि तोपर्यंत तुम्ही काय करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ जायला पाहिजे. चलो बघा, पॉइंटवर परत येऊया. प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे फार महत्वाचे कशासाठी आहेत तर न्यूक्लिक ऍसिड म्हणजे न्यूक्लिक आम्ल तयार होण्यासाठी हे प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. मग प्युरिन्स मध्ये काय काय नायट्रोजन बेस होते, आपण गेल्या वर्षी बघितले बघा, ॲडेनिन आणि ग्वानिन. ओके, प्युरिन्स मध्ये काय होतं, येस, ॲडेनिन आणि ग्वानिन. ओके, आणि याच्यामध्ये काय होतं, थायमिन आणि बरं असं करतो, सायटोसिन किंवा थायमिन किंवा युरॅसिल. थायमिन असेल तर काय असेल, डीएनए का असेल, आरएनए, डीएनए असणार. ओके, यापासून डीएनए तयार होणार. आणि युरॅसिल असेल तर आरएनए तयार होणार. राईट, समजले म्हणजे तुम्हाला. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आरएनए आहेत की नाही आपल्या शरीरामध्ये. 37 ट्रिलियन्स आपल्या शरीरात पेशी आहेत, लक्षात घ्या, एवढ्या. असो बघा, हे डीएनए पासून तयार झाल्यात. आणि म्हणजे डीएनए बनण्यासाठी सगळ्यात महत्वाचे घटक हे होते नायट्रोजन बेस. शिकलो ना, ॲडेनिन, सायटोसिन, युरॅसिल, थायमिन, ग्वानिन, या सर्व गोष्टी शिकलोय. आणि हे त्या काळात तयार झालं. ओके, पण हे अजून एकत्र असं नव्हतं. पण नंतरच्या काही कालानंतर काय झालं असणार आहे, लाखो वर्षानंतर, आणि परत हे हळूहळू झालं, एकदम झालेलं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणजे न्यूक्लिक ऍसिड्स बनले, लाईफ बनण्यासाठी फार महत्वाचे होते, लाईफ बनण्यासाठी. ओके, आणि हे ग्लुकोज, अॅमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड हे कशासाठी, एनर्जी, ऊर्जा देण्यासाठी फार महत्वाचे होते. आणि कुणाला ऊर्जा देणार आहेत, न्यूक्लिक ऍसिड्सना. ओके, आणि हे जर एकत्र आले तर त्यापासून तयार होणार आहे एक सेल, एक पेशी. मग काही करोडो किंवा एक लाखो वर्ष गेल्यानंतर काय झालं असणार आहे तर एक प्रिमिटिव्ह टाईपची सेल त्या ठिकाणी तयार झाली असणार आहे, लक्षात घ्या. ओके, बघा, नंतर काय झालं, हे सगळे सिंपल आहेत. ओके, सिंपल कंपाऊंड्स, साधी संयोग आहेत. सिंपल बघा, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, सिंपल कंपाऊंड्स आपण म्हणू शकतो याला, एकदम साधे. पण नंतर कालांतरानं काय झालं असणार आहे, हे सगळे एकत्र आले असणार आहे. फॅटी ऍसिड्स एकत्र आल्यानंतर काय झालं असणार आहे बघा, किंवा सुरुवातीपासून ग्लुकोज एकत्र आल्यापासून काय झालं असणार आहे, आपल्या शरीरात असणार कार्बोहायड्रेट्स. ओके, हे कॉम्प्लेक्स. अॅमिनो ऍसिड्स एकत्र आल्यावर काय झालं असणार आहे सांगा तुम्हीच, काय एकत्र होते, काय येते, शिकलोय की आपण. अॅमिनो ऍसिड्स एकत्र आल्यानंतर हे तयार होते, काय होते तयार, लास्ट चॅप्टर मध्ये शिकलोय की रे. अरे लास्ट पॉइंट काय शिकलोय आपण कालच्या लेक्चरचा, प्रोटीन तयार होत नाही वे. अरे अॅमिनो ऍसिड्स एकत्र येतात, पेप्टाइड बॉन्ड तयार होतोय, आणि एक मॉलिक्यूल म्हणजे त्याचा प्रथिन तयार होते की नाही सांगा. कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके कशापासून तयार होत्यात, ग्लुकोज पासून. अॅमिनो ऍसिड पासून तयार काय होतंय, प्रोटीन, काय रे, प्रथिन तयार होतात. ही प्रथिन झाली असणार आहे. त्यानंतर फॅटी ऍसिड्स एकत्र आल्यावर काय झालं असणार आहे, फॅटी ऍसिड्स म्हणजे मेदाम्ले. लक्षात घ्या. यापासून काय तयार झालं असणार आहे, लिपिड म्हणजे स्निग्ध पदार्थ. आणि हे मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय, हे सगळे एनर्जी निर्माण करण्यासाठी फार महत्वाचे आहेत. सगळ्या सजीवांमध्ये हे तयार झाले. म्हणजे सिंपल पासून हे कॉम्प्लेक्स तयार झाले. कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल संयुग तयार होत गेले. आणि मग कालांतरानं काय झालं असणार आहे, त्याला एक बाउंड्री आली असणार आहे. बाउंड्री म्हणजे एक सेलला जी बाउंड्री बाहेरची असते, काय असते त्याला, काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन, पेशी पटल. एक पेशी पटल झाला असणार आहे, त्यांच्या लिपिड पासून बनते, फॉस्फोलिपिड्स पासून बनते पेशी पटल, माहिती आहे ना, आठवी शिकलोय. ओके, ते त्यापासून तयार झालं. आणि आतमध्ये मग काय झालं, एक सेल तयार झाली, लक्षात घ्या. अशी सिंपल, त्याच्यामध्ये काय अजून कुठलेच ऑर्गनल्स नव्हते, फक्त हे जे आहे ना, हे सगळं ह्याच्या आतमध्ये गेलं. हे न्यूक्लिक ऍसिड त्याच्या आतमध्ये गेले. न्यूक्लिक ऍसिड आत गेलं, हे कार्बोहायड्रेट्स, हे प्रोटीन्स, हे लिपिड्स, हे सगळं आतमध्ये गेलं. एवढंच होतं, बाकीचं काहीच नव्हतं. त्या सगळ्यात सुरुवातीच्या पेशीमध्ये सांगतोय मी,
आणि ह्या पेशीला आपण काय म्हणतोय माहिती काय, प्रिमिटिव्ह सेल. प्रिमिटिव्ह सेल म्हणजे काय, प्राचीन पेशी. प्राचीन पेशी. आता इथं जीवनाची सुरुवात व्हायल्या, लक्षात घ्या. इथनं सुरुवात झाली आपलं. आता प्राचीन पेशी ही अशी होती एकदम सुरुवातीच्या काळामध्ये. ओके, पण अजून अशी डेव्हलप झालेली नाही पेशी. ही प्रिमिटिव्ह सेल एकदम प्राचीन आहे. ओके, त्याला आपण पुस्तकामध्ये तुमच्या प्रोटोप्लाझ्म असा शब्द वापरलाय, जीवद्रव्य. ओके, असं तुम्हाला शब्द त्यांनी दिलेला आहे. तर बघा, प्रिमिटिव्ह सेल्स ही या ठिकाणी तयार झाली. पण ही प्रिमिटिव्ह सेल तयार झाल्यानंतर ना पुढच्या स्टेप्स काय, पुढची स्टेप आपली आहे तयार काय झाली माहिती काय, जे आपण 7वी मध्ये शिकलो होतो. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक 2 प्रकारच्या सेल्स असतात. शिकलो होतो नाही सांगा. ती सेल्स तुम्हाला दाखवतो बघ कशी असते. इथे ही पेशी तयार झाली, लक्षात घ्या. कुठले, प्रोकॅरियोटिक सेल. एकदम प्राचीन म्हणजे प्रिमिटिव्ह सेल नंतर ना तयार कुठली झाली असेल तर ती म्हणजे प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, आदी केंद्रकी. आदी केंद्रकी पेशी. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक नाही. ह्याच्यात केंद्रक दिसत नाही, पण केंद्रकामध्ये असणार न्यूक्लिक ऍसिड दिसते. बघा, दिसते का नाही. हे काय, हे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, न्यूक्लिक आम्ल कुठले कुठले असतात, डीएनए आणि आरएनए. म्हणजे याच्यामध्ये डीएनए आणि आरएनए आहेत, ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्या भोवतीनं असं आवरण नाही केंद्रकाला. त्याला आपण आदी केंद्रकी पेशी म्हणतोय. मग या प्रिमिटिव्ह सेल नंतर प्रोकॅरियोटिक सेल झाल्या. ओके, मग हे छोटे छोटे असे जीव तयार झालेले दिसतात आपल्याला, सिंपल. मग या प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये काय काय येतात, तर जीवाणू येतात, बॅक्टेरियाज. ओके, बॅक्टेरिया. आणि काय ते आर्किया. हे सगळे सुरुवातीचे जीव आहेत, लक्षात घ्या. बॅक्टेरियामध्ये खूप सारे प्रकारचे आहेत. मोनेरा आपण बघितलाय, किंगडम बघितला नाही, मोनेरा किंगडम. मोनेरा किंगडम मध्ये सगळे बॅक्टेरिया, 8वीतला मोनेरा किंगडम. त्याच्यामध्ये सगळे असणारे, जसे की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे, नाही युग्लिना नवा, युग्लिना प्रोटिस्टा मध्ये येत आहे. ओके, ह्याच्या पुढचा येते. मग ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस येते किंवा साल्मोनेला टायफी, या गोष्टी येतात. असं सर्व आणि बरेच काय काय आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे आदी केंद्रकी झाले पेशी. त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये ह्यापासून तयार काय झाले असणार आहे, ह्यापासून ह्या आणि ह्यापासून काय झाले असणार आहे, युकॅरियोटिक. ओके, युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, दृश्य केंद्रकी पेशी. दृश्य केंद्रकी पेशी तयार झाल्या म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतो, तो म्हणजे असा. हे असे सेल तयार झाले. ह्याच्यामध्ये बघा केंद्रक स्पष्ट दिसायला आणि ह्याच्यामध्ये आत न्यूक्लिक ऍसिड आहे, म्हणजे डीएनए आहे, आरएनए एकदम पॅक आहे. ओके, असं तयार झालं असणार. हे आहे दृश्य केंद्रकी पेशी, युकॅरियोटिक सेल्स अशी तयार झाली. ह्याला पण बरेच वर्ष कालावधी लागला, लाखो वर्ष लागले, एकदम झालेल्या नाहीत गोष्टी. ओके, ही अशी पेशी तयार झाली. आणि मग असं झाल्यानंतर ना पुढं काय झालं असणार आहे, तर युनिसेल्युलर सेल्स. ओके, ह्या अशा एक पेशी, ह्याच्यापासून एक पेशी तयार झाल्या असणार आहेत. आणि बॅक्टेरिया सगळे एक पेशी आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आर्किया आहे, बॅक्टेरिया आहे, ग्रीन ब्ल्यू अल्गी किंवा नीलहरित शैवाल त्याला म्हणतोय, ते पण सजीव ह्याच्यामध्ये असतात बॅक्टेरियामध्ये. हे सगळे युनिसेल्युलर एक पेशीय. ओके, एक पेशीय प्राणी निर्माण झाले असतील आणि ह्या एक पेशीमध्ये परत चेंजेस होऊन काय तयार झालं असणार आहे, बहुपेशीय म्हणजे मल्टी सेल्युलर सेल तयार झाले असणार आहे. ओके, एक पेशीपासून तयार होऊन बहुपेशीय मल्टी सेल्युलर सेल तयार झाले, लक्षात घ्या, बहुपेशीय. आणि मग त्या बहुपेशीयमध्ये आपण जे आता सगळं 8वीत शिकलो त्याच्यामध्ये काय काय असते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लायसोसोम्स, व्हॅक्युल्स, त्यानंतर काय असते, प्लास्टिड्स. ओके, त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार, क्लोरोप्लास्ट असते. आणि काय काय असते बरं सांगा मला, त्याच्यामध्ये सायटोप्लाझ्म आहे, रायबोझोम्स आहेत, गॉल्गी बॉडीज आहेत का नाही, आहेत ना, सगळं शिकलोय का नाही. हे कशात आहे, बहुपेशीय प्रकारच्या प्राण्यामध्ये असणाऱ्या सेलमध्ये, पेशीमध्ये. असे प्राणी त्यावेळेस त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये तयार झाले असणार आहेत, लक्षात घ्या. आणि मग हे सगळे कॉम्प्लेक्स, सिंपल पासून एकदम कॉम्प्लेक्स होत गेलेले आहेत पुढं.
आणि आपल्या शरीरामध्ये कुठले युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर पेशी आहे? कुठले आहे? युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे? मल्टीसेल्युलर आहे, बहुपेशी आहे. आपण बहुपेशीय प्राणी का एक पेशी आहे? नाही ना. मगाशी सांगितलं 37 ट्रिलियन्स पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत. एवढ्या पेशी म्हणजे मोजून थकशिला तुम्ही, एवढ्या पेशी आपल्या शरीरात अब्जावधी संख्येमध्ये. ओके, म्हणजे 37 अब्ज म्हणू शकतो, एवढ्या पेशी आपल्या शरीरात आहेत, लक्षात घ्या. ओके, हे बहुपेशीय प्राणी. कॉम्प्लेक्स झालो आपण, मग नंतर जीवनाची हळूहळू सुरुवात. बघा पुढं काय झालं सांगतो. पुढच्या ह्याच्यामध्ये बहुपेशीय प्राणी झाले आणि मग ह्याच्यामध्ये नंतर ना जसे की सिंगल सेल्युलर मग ॲनिमल्स मध्ये घ्या. प्राण्यामध्ये तुम्ही घेतला असाल तर बघा यामध्ये काय सांगितलं आपल्याला. सिंगल सेल्युलर मध्ये ठीक आहे. हा बघा प्राण्यामध्ये त्या ठिकाणी पहिला सुरुवातीला काय झालं असणार आहे की अमिबा वगैरे हे सगळे बॅक्टेरियामध्ये येतात, लक्षात घ्या. अमिबा बॅक्टेरिया. ओके, अमिबा असेल, पॅरामेसियम असेल, हे काय आहेत? हे सगळे सुरुवातीच्या काळामध्ये तयार झालेले एकपेशीय सजीव. ह्यापासून नंतर ना आपण हळूहळू इव्होल्युशन होत 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 लाखो करोडो वर्षानंतर ना त्यानंतर याच्यापासून काय तयार झाले असणार आहेत तर बहुपेशीय प्राणी तयार झाले असणार. जसे की आता सगळ्यात मोठा प्राणी व्हेल मासा पृथ्वीवर असणारा. ओके, देव मासा आपण बघतो, तो मासा तयार झाला. का झाला? एकदमच तयार नाही, लाखो करोडो वर्ष लागले त्याला या जर्नीला, लक्षात घ्या. ओके, कारण ह्याच्यामध्ये झाले काय, म्युटेशन आपण नावाची गोष्ट शिकलोय. ओके, उत्परिवर्तन शिकलोय. त्यांच्या जीन्स मध्ये सडनली चेंजेस इन द जीन्स. ओके, त्यांच्या जनुकामध्ये काय होतात, अचानकच काहीतरी बदल होतात, नवीन असे त्या ठिकाणी बनत जातात, लक्षात घ्या. ओके, त्यांच्यामध्ये बदल होऊन नवीन त्यांच्यामध्ये आजूबाजूच्या ऍडॅप्टेशन नुसार, आजूबाजूच्या वातावरणानुसार त्यांच्या शरीरामध्ये ते ऍडॅप्टेशन करतात, अनुकूलन होतं त्यांच्या शरीरामध्ये आणि मग तो प्राणी सर्व्हाइव्ह करतो त्या ठिकाणी. ओके, आणि जे प्राणी सर्व्हाइव्ह करतात तेच टिकून राहतात, नॅचरल सिलेक्शन. आणि जे कोण सर्व्हाइव्ह करत शकत नाहीत वातावरणानुसार ते ऑटोमॅटिक मरून जातात. ज्यांच्यामध्ये ती ताकद आहे ओके तिथं टिकून राहण्याची त्या वातावरणामध्ये, तेच प्राणी पुढं काय होणार आहेत, टिकून राहणार, पुढं त्यांच्या स्पेसिस निर्माण होत राहणार. ओके, या अशा प्रकारे पुढे वाढ जाणार. आणि नंतर प्लांट्स मध्ये सुरुवातीला क्लोरेला. ओके, सगळ्यात सुरुवातीचा प्लांट्स मध्ये क्लोरेला, हे सगळ्यात सुरुवातीचा प्लांट, लक्षात घ्या. आणि हा क्लोरेला पासून आज आपण त्या ठिकाणी बघू शकतो की अवाढव्य जो आहे तो झाड, त्याचं नाव काय, बनियान ट्री. ओके, किंवा रेडवूड पण आहे, सगळ्यात मोठं ट्रंक असतो त्याचा, खोड असं रेडवूड, ते पण असतं, लक्षात घ्या. किंवा बनियान ट्री हे जो आहे वडाचं झाड. ओके, हे आज एक सिंगल सेल्युलर पासून एवढं मोठं झाड कसं काय तयार झालं असेल तर त्याच्यामध्ये पण हळूहळू क्रमिक विकास होत गेले, बदल होत गेले. ओके, म्हणजे हे म्युटेशन मुळे झालंय, त्यांच्या जीन्स मध्ये हळूहळू बदल होत जातात आणि नवीन काहीतरी तयार होत जाते. हे म्युटेशन आपण शिकलेलो आहोत. ओके, इथं बघ रे पुस्तकात ते सगळं दिले काय, मला सांग, दिलंय असं घालून बसलं, झोपाला का काय, मला काय समजणं झालं तुझं गणित. मग बसून असं झोप झाली नाही का रात बरं. मग इथं बघ रे, इथं हाय काय सांग मला, प्युरिन हाय, पिरिमिडिन हाय, पुस्तकात हाय. मग अशी मी काय सांगितलं सुरुवातीला लेक्चर करताना, 1.5 पानात संपवलंय इव्होल्युशन. हे किती झालं वेळ, काय सांगवलं मी, हे सगळं आहे काय गोष्टी त्यात, नाही या सगळ्या गोष्टी त्यात, हे समजून घ्यायला पाहिजे आपण. ओके, कसा झालाय आपला बदल आपल्यामध्ये, हे म्युटेशन मुळे झाले, लक्षात घ्या. मग ह्यामुळे काय होतं तर ह्या क्लोरेला पासून बनियान ट्री त्या ठिकाणी तयार झालं. आणि अजून एक कनेक्टिंग लिंक आपण पुढे शिकणार आहे. ओके, युगलिना, त्यात दिलं नाही तरी पण मी तुम्हाला सांगतोय, पुस्तकात दिलं नाही कनेक्टिंग लिंकचं एक एक्झाम्पल, मी सांगतो तुम्हाला. एक ॲनिमल आणि प्लांटला जोडणारं एक कनेक्टिंग लिंक म्हणजे युगलिना. कशात आहे, मोनेरा का प्रोटिस्टामध्ये, प्रोटिस्टामध्ये आहे, लक्षात घ्या. हाय किंगडम 1969 रॉबर्ट हार्डिंग विटाकर याने दिलं होतं. हाय किंगडम, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल. त्यातलं 3 नंबरचं प्रोटिस्टा, आणि प्रोटिस्टा मधलं एक्झाम्पल आहे युगलिना. हे दोन्ही मधलं कनेक्टिंग लिंक मग कशातलं, ॲनिमल मधलं आणि प्लांट मधलं, प्राण्यामधलं आणि वनस्पती मधलं जोडणारा दुवा आहे. का हो, कारण हे प्राण्यासारखं पण बिहेव करते आणि ह्याच्यामध्ये आहे
क्लोरोप्लास्ट हरित लवके याच्यामध्ये, म्हणजे फोटोसिंथेसिस पण करते, वनस्पतीसारखं पण प्राण्यासारखं पण, म्हणून ह्याला कनेक्टिंग लिंक म्हणले. फार महत्वाचं आहे. ओके, युपीएससीला प्रश्न विचारला याच्यावर रेग्युलेनावर कनेक्टिंग लिंक कुठला आहे, पुस्तकात तुमच्या दिलेलं नाही ती कनेक्टिंग लिंक. ओके, 3च फक्त दिल्यात. असू दे, हे पण सांगितलं तुम्हाला. हे असं तयार झालं. आणि मग पुढे काय सांगितलंय बघा. ह्यापासून हळूहळू सजीव तयार होत गेले, ऑर्गॅनिझम्स तयार होत गेले, आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला इव्होल्युशन सांगितलं, किंवा हे इव्होल्युशन असं होत गेलेलं आहे. इव्होल्युशन म्हणजे काय, ग्रॅज्युअली चेंजेस इन द ऑर्गॅनिझम, सजीवांमध्ये होणारा क्रमिक विकास, हळूहळू होणारा विकास. हे एकदम झालंय का हो, सगळं झालंय का एकदम, क्रमिक विकास होत गेलाय हळूहळू, आणि सगळंच्या सगळं या एका पेशीपासून झालंय. लक्षात घ्या काय म्हणते मी, आपण पण ह्या पेशीपासूनच तयार झालोय, आपण काही वेगळं तयार झालो नाही. आपलं इव्होल्युशन नंतर बघणार आहे, पण ह्युमन इव्होल्युशन हे चालू आहे, सगळ्या प्राण्यांचं इव्होल्युशन चालू आहे. ओके, इव्होल्युशन म्हणजे काय, फक्त एका शब्दाचं हे एवढं 1 तासाचं आपण लेक्चर बघितलंय, एवढं मोठं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण आता जे सध्या पृथ्वीवर जेवढे काय सजीव बघतो, प्राण्यामध्ये खूप साऱ्या स्पेसीज आहेत. ओके, प्लांट मध्ये खूप साऱ्या स्पेसीज आहेत, खूप सारे म्हणजे खूप सारे. आणि मग एवढे जे स्पेसीज आहेत, त्या स्पेसीज निर्माण कशा झाल्या, इव्होल्युशन मुळे उत्क्रांती झाली, आणि ते सर्वच्या सर्व एकाच पेशीपासून तयार झाले. या प्रिमेटिव्ह सेल, प्राचीन पेशी कशा तयार झाल्या हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि मग ह्यामध्ये हळूहळू म्युटेशन, उत्परिवर्तन, त्यांच्या जीन्स मध्ये बदल होऊन पुढच्या नवीन स्पेसीज तयार होऊ लागल्या, आणि मग असं होत गेलंय. लक्षात घ्या, जसे की एक वटवृक्ष आहे, त्याला खाली मुळं असतात, ते मुळं म्हणजे हे प्रिमेटिव्ह सेल्स आहेत. आणि नंतर ते वटवृक्ष वाढून त्या ठिकाणी त्याला फांद्या येतात, खूप साऱ्या फांद्या येतात, त्याला पानं येतात, हे फुलं येतात, फळे, काय असेल ते. ओके, हे सगळं म्हणजे आपण आहे, हे सगळे सजीव आहेत, लक्षात घ्या. आणि प्रिमेटिव्ह सेल म्हणजे त्या वडाचं मूळ. आपण एक एक्झाम्पल देऊन सांगितलं की असं असू शकतं, हे असं आहे गोष्ट. समजलं सर्वांना इव्होल्युशन म्हणजे काय आहे. ओके, हाय आपलं इव्होल्युशन आहे सगळ्यात घ्या. आणि ह्यानंतर ना आपण पुढचं, ह्याला शास्त्रज्ञांनी काय दिले माहिती का, हे असं उगाच सांगितलेलं नाही आपल्याला, तर शास्त्रज्ञ काय म्हणतात, ह्याला प्रॉपर एव्हिडन्स दिलेत, ह्याला प्रॉपर पुरावे दिलेत शास्त्रज्ञांनी, आणि त्या पुराव्याच्या जोरावर सांगितले की हे असंच आहे. आणि आपण ते पुरावे आता बघणार आहे. फार पुरावे महत्वाचे आहेत, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे. ते बघितल्यानंतर आपल्याला खरोखर पटेल की बाबा हा, हे सांगितलं सगळं बरोबर आहे, शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. ओके, मी सांगितलं नाही, त्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, आणि मी त्यांचा अभ्यास केलाय, आणि मी तुमच्यासमोर ते व्यक्त केलंय, शास्त्रज्ञांनी सांगितलं. एवढाच फरक आहे फक्त. समजलं सर्वांना. हे सगळे एव्हिडन्स, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आहे. ओके, त्यानंतर पुढचं आहे अॅनाटॉमी एव्हिडन्स आहे, त्यानंतर आहे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, अवशेषांग आपल्या शरीरामध्ये असणारी, त्यानंतर आहे पॅरेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे, पुराजीवशास्त्रीय, आणि त्यानंतर नाही एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स आहे, भ्रूणविषय, त्यानंतर कनेक्टिंग लिंक आहे, जोडणारा दुवा, त्यातला एक मी सांगितलं एव्हिडन्स, युग्लिना. ओके, सगळे एकापासून. मग हे एव्हिडन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. समजलं, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजलं सर्वांना.